मित्रांनो, काही चित्रपट असे असतात ज्यांची वाट पाहून पाहून प्रेक्षक थकून जातात, मात्र रिलीज डेटच्या नावाखाली फक्त नवीन नवीन तारखा पदरी पडत राहतात. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे वीर मुरारबाजी. पावनखिंडच्या यशानंतर 21 जानेवारी 2023 मध्ये या चित्रपटाचं पहिलं पोस्टर लॉन्च झालं होतं आणि त्यावेळेस या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती. त्यानंतर 26 जुलैला या चित्रपटात बहिर्जी नाईक यांच्या पात्राची ओळख म्हणून आणखी एक पोस्टर रिलीज झालं होतं. त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये या चित्रपटाचा रिलीज मंथ सांगणारं आणखी एक पोस्टर आलं होतं, ज्यानुसार हा चित्रपट मे 2024 मध्ये रिलीज होणार होता. मात्र एप्रिल मध्ये अजून पुढची रिलीज डेट मिळते जून 2024 आणि तेव्हाही हा चित्रपट रिलीज होत नाही आणि पुढे जाऊन अजून एक नवीन रिलीज डेट मिळते, ती म्हणजे 14 फेब्रुवारी 2025 आणि या तारखेला सुद्धा चित्रपट रिलीज झाला नाही आणि नवीन पोस्टर आलं, ज्यामध्ये आता जून 2025 मध्ये हा चित्रपट रिलीज होणार असल्याचं सांगण्यात आलं. या तारखेलाही परत चित्रपट आला नाही आणि मग अजून एक नवीन पोस्टर आलं, ज्यामध्ये 19 फेब्रुवारी 2026 ला हा चित्रपट रिलीज होणार होता. पण मित्रांनो, आतापर्यंत ना टीजर आहे ना ट्रेलर आहे, या नवीन तारखेलाही हा चित्रपट रिलीज होईल याची शाश्वती नाही. बरं मित्रांनो, या नव्या पोस्टरमध्ये अजून एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल तर त्यावर लिहिलं होतं की हा चित्रपट फक्त हिंदीमध्ये रिलीज होणार आहे. म्हणजे मित्रांनो, मला कळत नाही की नेमका या चित्रपटाचा प्रॉब्लेम काय आहे. बरं, तुमचा चित्रपट जर तयार नसेल तर अजून 5 वर्ष घ्या, पण दर 3-4 महिन्याला नवीन तारीख देऊ नका. बरं, अजून एक, जर तुम्हाला हा चित्रपट हिंदीमध्ये रिलीज करायचा आहे तर काहीच हरकत नाही, ही तर चांगलीच गोष्ट आहे, पण त्यासोबत हा चित्रपट मराठीमध्ये सुद्धा रिलीज झाला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला या चित्रपटाबद्दल काही माहिती आहे का? या चित्रपटाचा नेमका काय प्रॉब्लेम आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा.